मुंबई येथील महसूल गुप्तचर संचालनालयाने पुणे येथील त्यांच्या प्रादेशिक युनिटच्या मदतीने लातूर जिल्ह्यात ड्रग्ज बनवण्याच्या कारखान्यावर धाड टाकून मुद्देमाल जप्त करत कारवाई केली। त्यात पोलिसांनी कारखान्यात काम करणाऱ्या तिघांना आणि मीरा रोड आणि मुंबई परिसरात ड्रग्ज पुरवठा करून विक्री करणाऱ्या मुद्दू नावाच्या व्यक्तीला हाटकेश येथून मंगळवारी ताब्यात घेतले। तर मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाअंतर्गत येणाऱ्या नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हे प्रकटीकरण शाखेत काम करणारे पोलीस हवालदार प्रमोद केंद्रे याच्या शेतात ड्रग्ज बनवण्याचा कारखाना असल्याची माहिती मिळत आहे। केंद्रे हे आपल्या मूळ गावी रोहिणा येथून मागच्या 15 दिवसांपासून वैद्यकीय रजेवर होते। त्याला पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतलं आहे। यात आणखीन काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। पथकाने छापा टाकून संशयितांना पकडले आणि लातूरच्या शेतात छापा टाकला। त्यात तेथील एका शेतात असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये ड्रग्ज बनवण्यासाठीचे साहित्य आढळले। त्यानंतर या पथकाने एकाच ताब्यात घेतले। त्यानंतर कारमधून लातूरच्या दिशेने ते निघाले। लातूर रोड येथील एका हॉटेलजवळ आल्यानंतर कारमध्ये पाठीमागे बसलेल्या संशयित आरोपीने अचानक चालकाला मारहाण करण्यास सुरुवात केली। कारचे स्टीअरिंग वळवून पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा कारमधील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे त्यास पळून जाता आले नाही। मात्र भरधाव वेगातील कारने एका दुचाकीला धडक दिली। त्या दुचाकीचे नुकसान झाले आणि डीआरआयच्या अधिकाऱ्यांना त्यात किरकोळ जखमाही झाल्या। त्यानंतर याबाबत चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।